नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये म्हणजेच भाजीची रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे मी एक फोरगीची भाजी म्हणून करत आहे. तुम्ही कधी खाल्लात का, केलीत का? नसेल केलीत तरीही सांगा. तर इथे मी तुम्हाला सांगते. आणि ही फोरगीची भाजी आहे. आम्ही पण जास्त कधी खाल्लेलीच नाही. तर ही रानपाला आहे, पावसाळ्यातच जास्त लागते. श्रावण महिना सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे तुम्हाला दाखवते, ही टाकीवरून खाली पडली आहे. तर आरलं ते सगळं पावसामुळे. आणि इथे भाजी साफ करून झाली होती. काय आहे ना, बारीक बारीक काळ्या काढायच्या असतात. जो त्याचा मूळ भाग असतो तो फेकून द्यायचा आणि हे पाकळ्या घ्यायच्या असतात. तर बघू शकता इथे सेपरेट पाकळी केली होती. तर बाकीचा जो मुळा असतो, मुदा असतो, तो फेकून द्यायचा असतो, कारण तो थोडा कडवट लागतो. तर अशा प्रकारे ही भाजी, आणि त्याच्यासाठी मी डाळ भिजत घातली होती. आणि भाजी मी कापून त्या पातेलीमध्ये 5-6 वेळा तरी धुवून घेणार आहे. आणि डाळ तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकलात तरीही चालेल. आवर्जून डाळ टाकायची आहे, कारण डाळ टाकल्यानंतर छान भाजी लागते. इथे मी मस्तपैकी कापून घेतली होती. कापायला खूपच वेळ गेला होता, कारण ती स्वच्छ करून कापायची होती, साफ करून. आणि कसं पावसाळ्यामुळे, पावसाचं वातावरण असतं ना, की भरपूरच घाण असते, माती वगैरे जास्त असते ह्याच्यामध्ये भाजीला. तर त्याच्यामध्ये 5-6 वेळा तरी धुवून घ्यायची होती भाजी. आणि इथे मी फोडणीची तयारी केली होती. कांदा, लसूण, मिरची आणि जिरं फोडणीला टाकलं होतं मी. कांदा जरा जास्त टाकायचा, कारण पालेभाज्या जे रानपाला असतो त्याला कांदा जास्त टाकायचा असतो. तर इथे मी कांदा जास्त टाकला होता. बराच वेळ परतून घ्यायचा आहे. आणि ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच भेटते आणि रानातच भेटते. आपण घराजवळ काही अशी लावू शकत नाही. तर ती आपोआपच येते पावसातून. आणि ही पावसातच खायला खूप मजा असते. भाकरीबरोबर एकदम टेस्टी लागते. आणि अशा प्रकारे मी आता भाजीला फोडणी देत होती. तर कांदा जास्त चांगला परतून घ्यायचा आहे. 10 मिनटं तरी त्या कांद्याला परतायला गेली असतील. तर अशा प्रकारे मी सगळं साहित्य तयार केलं होतं. मिरची पण टाकली होती. आणि तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे सगळं मी एकत्र करून घेतलं होतं. तर वेगळं तिखट टाकायचंच आहे, थोडंफार का होईना तिखट टाकायचंच आहे. नुसती मिरचीची भाजी करायची नाही, थोडंफार तिखट, हळद, सगळे गरम मसाले त्याच्यामध्ये गेलेच पाहिजे, कारण त्याच्याने अजून जास्त चव टेस्टी येते. तर मी पाणी टाकलं नाही अजिबात त्याच्यामध्ये. आता तिखट मिक्स करत होती आणि आता भाजी टाकली होती. भाजी पण खालीवर 5-10 मिनिटांनी अशी परतून घ्यायची, कारण काय आहे ना, वाफेला तर भाजी ठेवायलाच पाहिजे. तिखटा मिठामध्ये सगळं व्यवस्थित त्याला सारण लागलं पाहिजे, तिखटा मिठाचं. अशी भाजी. आणि तुम्ही खाल्लात का कधी अशी भाजी? खाल्लात असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते. तर अशी प्रकारे मी ढवून खालीवर अशी घेत होती करून, कारण एकजीव झाल्याच्या नंतर छानच त्याची चव येते. मस्तपैकी अशी ढवळून घेत होती, खालीवर करून घेत होती. आणि काय ना, ताटावर पाणी ठेवलं होतं. बघू शकता 10 मिनटं झाली होती. ताटावर पाणी ठेवलं होतं. आता ते बाजूला करत आहे आणि परतून घेते. आणि अजिबात भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण तिची चवच मग बदलून जाते. नुसते वाफेवर शिजवायचे आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. मस्त झाली होती. मी जेवायला बसले होते. ओके, बाय. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.